आपलं काय झालंय एन्व्हायरमेंट क्रिएट झालं. ठीक आहे, मग आता काय करू, त्याला ऍक्टिव्हेट करू. env स्लॅश script स्लॅश ऍक्टिव्हेट. ठीक आहे, त्याला ऍक्टिव्हेट करून घेऊ. झालं ते ऍक्टिव्हेट. ज्यावेळेस आपलं ऍक्टिव्हेट होतं त्या टायमाला आपल्याला इथे सर्कल ब्रॅकेट मध्ये env नाव दिसतं. जर ऍक्टिव्हेट जर नाही झालं तिथे दिसत नाही. समजून घ्यायचं ऍक्टिव्हेट झालेलं नाही. एन्व्हायरमेंट हा ते आपले फोल्डर बनवलं होतं का, त्यातले एक ऍक्टिव्हेट नावाची फाईल आहे, त्याला ऍक्टिव्हेट केलं. हा स्क्रिप्ट टॅग आहे, एक फोल्डर आहे, env नावाचा एक फोल्डर बनवला. त्याच्या आतमध्ये स्क्रिप्टचा एक फोल्डर आहे स्क्रिप्ट, त्याच्या आतमध्ये ऍक्टिव्ह नावाची एक फाईल आहे. ते काय केली, चालू करून दिली. हे फोल्डर येते env स्क्रिप्ट. हा ऍक्टिव्ह नावाची फाईल आहे. चेक जर केलं तर ठीक आहे. ठीक आहे, अच्छा हा env फोल्डर आहे आपला जो डेटो बनवलेला. ठीक आहे, त्याच्या ओपन केला, डेटो मध्ये आलो, एक env नावाचा फोल्डर सापडला. त्याच्यामध्ये स्क्रिप्ट नावाचा एक फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये ऍक्टिव्ह नावाच्या फाईल आहे. ठीक आहे, ओके वाली हे जे हे दिसतंय त्याला गेलती जरा गिअर बॉक्स टाईप, ऍक्टिव्ह आणि डिऍक्टिव्ह. ठीक, ही जी फाईल आहे ती ऍक्टिव्ह केली आता. ठीक आहे, आता समजलं. ठीक आहे, नंतर आता डिजांगोला इन्स्टॉल करा. इन्स्टॉल डिजांगो. ठीक आहे, डिजांगोला केलं इन्स्टॉल. करायची नाही. ठीक आहे, आपलं इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालं. ठीक आहे, आता प्रोजेक्ट स्टार्ट करायचा. आपले कोणती कमांड आहे, डिजांगो DJANGO -admin स्टार्ट प्रोजेक्ट मध्ये स्पेस द्यायचा नाही. आपलं काय डेमो. ठीक आहे, डेमो प्रोजेक्ट काही पण द्यायचा, काय फरक पडत नाही. ठीक आहे, आता एक्झाम्पल प्रशांत घेऊ. PRASHANT. ठीक आहे, प्रशांत. ठीक आहे, एंटर. ठीक आहे, झाला माझा प्रोजेक्ट. आता मी काय करतो, कोड .vs कोड ओपन केलं. कट करून घेतो, मला काही काम नाही. ठीक आहे, आता मी त्या फोल्डर मध्ये मला काय करायचे, जे आपण प्रशांत नावाचा फोल्डर बनवलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये मला एंट्री घ्यायची, CD काय प्रशांत, इकडे बघ, एंटर. ठीक आहे, जर आता मला प्रशांत फोल्डरच्या बाहेर जर जायचं असेल तर मला अजून एक कमांड आहे, CD स्पेस स्पेस. मग काय प्रशांत फोल्डरच्या नाही नाही फोल्डरच्या बाहेर आहे येण्यासाठी. आता मी काय करतो, प्रशांत जे फोल्डर आहे त्याच्या आतमध्ये आलोय. आता इथं बघा, इथं डेटू आहे, डेटूच्या नंतर कोण आहे, प्रशांत. मी प्रशांतच्या नंतर टाईप करतो आणि एंटर केलं. आता कोणाच्या नंतर आलो मी त्या फोल्डरच्या बाहेर निघलो आता. ठीक आहे, पण आपल्याला आतमध्ये जायचं आता. CD प्रशांत, परत आतमध्ये आलो. PY मॅनेज डॉट हा ठीक आहे, आणि काय करायचं, रन सर्वर. ठीक आहे, इथे का आपली लिंक आलेली. ठीक आहे, किंवा ही पण लिंक ओपन करून पण आपण जाऊ शकतो ब्राउझरवर, किंवा लोकल होस्ट 8000 तरी ओपन तीच पेज ओपन होतं. हा म्हणतो परत क्लिक होत नाही. का झूम कोणी केलं माझ्याला, ठीक आहे, इथपर्यंत समजलं.
मला ठीक आहे आलो इथं एक प्रशांत नावाचा फोल्डर आहे प्रोजेक्ट नेम. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये अजून एक प्रशांत नावाचा फोल्डर दिसत. त्याच्या त्या प्रशांतला क्लिक करा, त्याच्या आतमध्ये आपल्याला सेटिंग फाईल दिसत, सेटिंग डॉट पी वाय. नाही असं द्या, प्रशांतच्या आतमध्ये प्रशांतच्या आतमध्ये सेटिंग, प्रशांत सेटिंग. हा VS कोड आहे. ठीक आहे, आता सेटिंग फाईल ओपन करतो. ठीक आहे, आता इथं आपल्याला एक खाली स्क्रोल केली तर इन्स्टॉल ॲप आहे. ठीक आहे, हा ठीक आहे, इन्स्टॉल ॲप. त्याच्यासाठी आपल्याला काय करून इन्स्टॉल ॲप करायला लागणार आहे. आपण टॅब इन्स्टॉल केलेच नाही अजून. मी काय करतो, CMD मध्ये आलो. हा, तर CMD मध्ये आलो, Ctrl+C स्टॉप केली CMD. ठीक आहे, स्टॉप केलं. मग मी काय करतो, ती ॲपला इन्स्टॉल करून घेतो. ठीक आहे, स्टार्ट ॲप. हा, स्टार्ट ॲप आणि ॲपचं नाव द्या. इथं जसं मी ए कॅपिटल केलंय, ते स्मॉल दिले तर. ठीक आहे, तर ठीक आहे, आता इथं कुठं मग ॲप नावाचं कुठं दिसतंय फोल्डर? व्हीएस कोड मध्ये बाहेर नाही आहे, प्रोजेक्ट मधून बाहेर आहे. ठीक आहे, ॲपला काय करतो, इन्स्टॉल करून घेतो. आलो CMD मध्ये, कमांड टाकली डिजांगो -admin स्टार्ट ॲप, एंटर. ठीक आहे, माय ॲप आणि पुढं ॲपचं नाव दिलेलं आहे. हे ॲपचं नाव आहे स्टार्ट ॲप. जसं आपण प्रोजेक्ट स्टार्ट केला तसा, हा ॲप नेम. ठीक आहे ना, ॲप ती वेगळी. ठीक आहे, ॲप बनवला. ठीक आहे, आता आपला इथं स्टॉप झालेला आहे प्रोजेक्ट. त्याला परत रन करून द्या. आता त्याला काय करा, परत रन करा. ठीक आहे, झाला. ज्या वेळेस आपल्याला असा इंटरफेस बघायला भेटेल किंवा असा येईल, इथं जे आपला कर्सर आहे एंटर करण्याचा, तो इथं येतो एंडिंगला, म्हणजे आपला काय प्रोजेक्ट स्टार्ट. हा, परत प्रोजेक्ट मध्ये एंटर केलं. आता आपण काय करतो, ठीक आहे, मग आता ऍप इन्स्टॉल केला, त्याला रजिस्टर करून घ्या, APP. ठीक आहे, असे जेवढे आपले ऍप इन्स्टॉल करते तेवढे इथे रजिस्टर करा. 4 केले, 5 केले, 6 केले. ठीक आहे, खाली स्क्रोल केलं तर प्रशांत .url दिसेल तुम्हाला, रूट. ठीक आहे, ठीक आहे, प्रशांत .url दिसेल. ठीक आहे, त्याच्या खाली यायचं. ठीक आहे, इथं DIRS दिसेल, डायरेक्टरी. रजिस्टर झालं, आलो खाली स्क्रोल केलं थोडं. ठीक आहे, लाईन नंबर 58 ला. ठीक आहे, ठीक आहे, टेम्पलेट्स सापडायचं डायरेक्ट. ठीक आहे, टेम्पलेट मध्ये DIRS. ठीक आहे, डायरेक्टरी. ठीक आहे, इथं आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये सिंगल कोड मध्ये टेम्पलेट द्यायचं, आपण टाईप करायचं. ठीक आहे, इथून कॉपी केलं तरी काय अडचण येत नाही. इथून कॉपी करून इथे पेस्ट करा, काय अडचण येत नाही. ठीक आहे, आता टेम्पलेट, आता आपल्याला टेम्पलेट फोल्डर कुठं बनायचा आहे, हा प्रशांत क्लोज करून टाकायचा. हा पण क्लोज करून टाकायचा. ठीक आहे, इथे असं दिसेल प्रशांत, एक ENV फोल्डर आणि एक प्रशांत दिसेल. ठीक आहे, आलं न्यू फोल्डर प्रशांत. हा, मेन फोल्डर, मेन प्रशांत आहे ना त्याच्यात. ठीक आहे, प्रशांत. ठीक आहे, ठीक, मग आता सेटिंगला क्लोज करून टाक. मग आता प्रशांत, हा ठीक आहे, आता प्रशांत, हा ठीक, सेटिंग क्लोज करून टाका, ते काय अडचण नाही. ठीक आहे, URL मध्ये या, प्रशांत. हा, सेकंड फोल्डर. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जस्ट सेटिंगच्या खाली जे, सेटिंगच्या खाली URL, सेटिंगच्या खाली URL. त्याच्या ठीक आहे, फ्रॉम. आता इम्पोर्ट करायचं कुणाला, जे आपलं ऍप बनवलं का,
अरे थांब रे, फ्रॉम ए डबल पी ॲप. ठीक आहे, जर स्पेलिंग मिस्टेक करून जाणार नाही. इथे जर मी जर स्मॉल जरी दिला तर मला तो एरर येतो. ठीक आहे, मग तिथे ए कॅपिटल. ठीक आहे, इम्पोर्ट. आता इम्पोर्ट कुणाला करायचंय तर मी तर चेक केलं. ठीक आहे, आपल्या ॲपमध्ये आलो. ठीक आहे, ॲपमध्ये मला एक व्ह्यूज नावाची फाईल दिसते. त्याला काय करायचं, इम्पोर्ट करायचं कुणाला, व्ह्यूज फाईल. ठीक आहे, इम्पोर्ट व्ह्यूज. व्ह्यूजला इम्पोर्ट केलं. ठीक आहे, आता एक पाथ बनवा एमटी. ठीक आहे, पाथ बनवला. ठीक आहे, कॉमा व्ह्यूज व्ह्यूज डॉट कॉम नावाचा पाथ बनवला. ठीक आहे, लास्टला कॉमा दे ना कंपल्सरी. जर नाही दिला तर मला एरर दिला इथे पुढं इथं स्क्वेअर ब्रॅकेटला, मग ते एरर देतो. ठीक आहे, तर मी प्रोग्राम जर रन केला तर एरर करण्यासाठी काहीच नाही देत. आलो रिफ्रेश केलं. ठीक आहे, मग एरर आला. ठीक आहे, आलो सीएमडी मध्ये. तिथं चेक करायचं प्रशांत नावाचा डे टू मध्ये प्रशांत नावाचा फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये प्रशांत नावाचा फोल्डर आहे. ठीक आहे, त्यामध्ये URL नावाची एक फाईल आहे, त्याच्यामध्ये लाईन नंबर 22. लाईन नंबर 22 इथं त्याने इनव्हॅलिड सिंटॅक्स. ठीक आहे, फॉरगॉट कॉमा. मी आपलं कॉमा विसर मी आपलं कॉमा विसरलेलं का. ठीक आहे, कॉमा कॉमा देऊन टाका त्याला. ठीक आहे, आणि आता रिफ्रेश करा. ठीक आहे, इथं चेक करायचं होतं, नाही आलं. ठीक आहे, मग आपला प्रोग्राम रन झाला. आता मी काय करतो, व्ह्यूज ओपन करतो. आता व्ह्यूज कुठे आहे आपल्या ॲपमध्ये, जे ॲप आपला फोल्डर आहे त्याच्या आतमध्ये व्ह्यूज आहे. ठीक आहे, ॲपमध्ये आलं, इथं व्ह्यूज बघायला भेटेल. ठीक आहे, त्याला ओपन केलं. इथे एक फंक्शन बनायचा डॅश होम नावाचा. ठीक आहे, कारण आपण तिथे सांगितलेलं आहे होम नावाचं एक फंक्शन बनव म्हणून. पुढं URL मध्ये सांगितलंय त्याला होम. ठीक आहे, तर जर मी अबाउट दिलं तर मला अबाउटचा फंक्शन बनावं लागणार. होम तर बनवून जाणार. ठीक आहे, आता फंक्शन बनवला. ठीक आहे, आता इथं काल इथं काय टाकत होतं, रिक्वेस्ट REQ टाकलं तरी जमत, पूर्ण टाकलं तरी जमत. ठीक आहे, मग आता इथं रिटर्न करा. आता मी HTTP रिस्पॉन्स करतो. HT. ठीक आहे, रिस्पॉन्स. त्याला कुणाच्या आठवण आली काय माहिती. डेटा. ठीक आहे, जस्ट काय करू, वेलकम क्लास वेलकम होतात. ठीक आहे, आता त्याने एक मला वॉर्निंग दिलेली. काय दिली, इज नॉट डिफाईन. मग त्याला इम्पोर्ट हे करून घ्या. ठीक आहे, फ्रॉम. आता HTTP कुणाकडे, डिजँगो कडे. फ्रॉम डिजँगो डॉट HTTP इम्पोर्ट. कुठं आलंय, नाही टाईप करतोय मग एरर कशात आहे. हाय, आता कुणाला इम्पोर्ट करायचं आपल्याला, फ्रॉम डिजँगो डॉट HTTP इम्पोर्ट HTTP रिस्पॉन्स. ठीक आहे, इथं आपली जर स्मॉल जर दिला तर तो काय देणार मला, एरर देणार. मग त्याला कॅपिटल नाही, तू कॅपिटल मध्ये दे. आपण स्मॉल दिला. ठीक आहे, आता मी काय केलं, अरे रिक्वेस्ट इथं. ठीक आहे, रिस्पॉन्स पाहिजे, SP रिस्पॉन्स. ठीक आहे, गेला माझा एरर. ठीक आहे, आता फाईल वर आलो इथं. ठीक आहे, रन केलं, रिफ्रेश केलं. ठीक आहे, आलं माझं आउटपुट वेलकम. ठीक आहे, जर एरर जर आला तिथं आपल्याला लोकल दिसत नाही. इथं दिसतो पण इथं दिसत नाही लोकल समजून घ्यायचा एरर. किंवा लोडिंग वर जर आलं पेज तरी समजून घ्यायचा एरर आला. ठीक आहे, आता मी काय करतो, आता मला रेंडर HTTP रिस्पॉन्सची गरज नाही. माझा डेटा काय झालाय दिसतोय. आता मग माझ्या प्रोग्राम मध्ये काही एरर नाही. ठीक आहे, मी आता HTTP रेंडर करतो. सॉरी, रिक्वेस्ट रेंडर. सॉरी, रिटर्न रेंडर.
आता रेंडर इम्पोर्ट करायची गरज पडत नाही, कारण ऑलरेडी त्याने इम्पोर्ट केलेला आहे. ठीक आहे, मग रिटर्न रेंडर. आता रेंडर कशासाठी यूज करतो? फक्त HTML च्या फाईल साठीच. ठीक आहे, जिथं आपल्या आता सांगून पुढं त्याला रिक्वेस्ट द्या. ठीक आहे, विदाउट रिक्वेस्ट आपण त्याला हे करू शकत नाही. होम डॉट जर HTML जर केलं, ठीक आहे, होम डॉट HTML, ठीक आहे, हा कॉपी केला HTML. आता HTML फोल्ड फाईल कशामध्ये बनवायची? जे आपण टेम्पलेट बनवलं होतं का, टेम्पलेट कशात बनवलं होतं? इथं खाली दिसत तुम्हाला. ठीक आहे, इथं आलं न्यू फाईल, आणि टेम्पलेट फोल्डर आहे, त्याच्यामध्ये फाईल बनवायची. ठीक आहे, होम डॉट HTML. ठीक आहे, आता इथं मी HTML चे कोड राईट करू शकतो. इथं मी काय करतो, HTML चे कोड राईट करतो. आता H1 काय, एक हेडिंग टॅग आहे. H1 काय, हेडिंग टॅग आहे. असे आपल्याकडे किती बघायला भेटते? 6, 3, 4, 5, 6. ठीक आहे, आज एक्स्ट्रा. ठीक आहे, हा H2. ठीक आहे, H3, H4, H5 आणि H6. आज किती हेडिंग टॅग आहेत आपले? 6 येतात. ठीक आहे, प्रोग्राम रिफ्रेश केला. H1 सगळ्यात मोठा आहे. ठीक आहे, त्याने मला एक एरर दिला का? ठीक आहे, तर मी आलो इथं. ठीक आहे, व्ह्यूज मध्ये. ठीक आहे, इथं काय आपलं, त्याच्या आत मी आपलं काय देणं कंपल्सरी? रिक्वेस्ट. रिक्वेस्ट नाही दिली तो काय करतो? एरर देतोय. ठीक आहे, इथं पण सांगितलं लाईन नंबर 7 ला, इथेच राहिले ना आपलं. ठीक आहे, आता रिफ्रेश करतो. अरे यार, रिक्वेस्ट दिल्या बरोबर त्याला आता. ठीक आहे, आता इथं 2 दिलेले आहेत मी रेंडर. काय केलेले? 2 रेंडर दिलेले आहेत. मला 2ची गरज आहे इथं. हा वरचा दिला का खालचा ऑटोमॅटिक लाईट होऊन जातो, लाईट कलर होतो. ठीक आहे, मग मी त्याला काय करतो, कमेंट करू शकतो, किंवा कमेंट करा किंवा डिलीट करून, का त्याचं काम नाही आता आपल्याकडे. सिंपल डिलीटच करून टाका त्याला. ठीक आहे, आणि रिफ्रेश केला. ठीक आहे, आलं माझं. ठीक आहे, आता हा काय सगळ्यात मोठा आहे, हा त्यापेक्षा छोटा. H1 सगळ्यात मोठा आहे, H6 सगळ्यात छोटा. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स आता क्लिअर. ऑनलाईन मेंबर्स